नमस्कार शेतकरी मित्रांनो, माऊली ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण राजमा पिकावरती तणनाशकाची फवारणी करून साधारण 3 ते 4 दिवस झालेत आणि त्याचा रिझल्ट कशा पद्धतीने आलेला आहे, पिकावरती कसल्या प्रकारचं नुकसान दिसतंय का, आपल्याला साईड इफेक्ट दिसतात का, याविषयी आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा। तर शेतकरी मित्रांनो, पावसाचे दिवस असल्यामुळे बरेच शेतकऱ्यांना खुरपणी किंवा कोळपणी करणं जरा शक्य दिसत नाही, कारण की रानांना वापशी ज्या पद्धतीने पाहिजेत त्या पद्धतीने वापशी नाहीत। आणि आता काय झालं की फुलावर अवस्था ही सुरू झालेली, बऱ्याच जागेवरती राजमा पिकाला फुलं हे लागायला सुरुवात झालेली। परंतु अशा वेळेस तणाचं नियंत्रण करणं हे जरा अवघड दिसतंय। तर त्यासाठी तणनाशक हा एक पर्याय बरेच शेतकरी वापरत असतात, परंतु तणनाशकाची फवारणी केल्यानंतर आपल्या पिकावरती कोणत्या प्रकारचं नुकसान होतंय का, साईड इफेक्ट होतात का, हे बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न निर्माण होत असतो। तर आपण देखील साधारणपणे 3 ते 4 दिवस झाला आपण तणनाशकाची फवारणी केली होती। याच्यामध्ये आपण आमोरा हे तणनाशक वापरलं होतं। तर आपण बघू शकता की चांगल्या पद्धतीने आता याचा रिझल्ट दिसून येतोय। पानं हे करपायला सुरुवात झाली, जे बी तण आहे ते। परंतु एक महत्त्वाची गोष्ट, या तणनाशकाचा एक आपल्याला नुकसान दिसतं की जे बी सोयाबीनचं पीक आहे, जे बी सोयाबीन वापरली ती सोयाबीन ही जळत नाही, बाकीचं तण पूर्णपणे जळतं, लावा एक जळत नाही। हे दोन जे तण आहेत, म्हणजे एक पीक आहे आणि दुसरं तण आहे, ते जळत नाही। आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न की आपल्या पिकावरती कसल्या प्रकारचा आपल्याला साईड इफेक्ट दिसतो का, तर कसल्याही प्रकारचा आपल्याला साईड इफेक्ट दिसत नाही। आपण बघू शकता की एकही पान पिवळं किंवा खराब झालेलं आपल्याला दिसून येत नाही। तर आपण तणनाशकाची फवारणी ही करू शकतो। तर कोणतं तणनाशक फवारायचं, किती प्रमाणामध्ये त्याचा वापर करायचा, याविषयी आपण व्हिडिओ तयार करून आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केला आहे। आपण तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता आणि चांगल्या पद्धतीने तणाचं नियंत्रण हे करू शकता। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या भागामध्ये कशा पद्धतीने राजमा पिकात आलेलं आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला आपल्याला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।